नमस्कार मित्रांनो. काय वाटेल, की जर तुम्हाला शाळेमध्ये बसूनच दिलं नाही, तुम्हाला कसं वाटेल? पिण्याचं पाणी समोर आहे, पण तुम्हाला पिताच येत नाही, की तुम्हाला अलाउच केलं नाही. तुम्हाला कसं वाटेल, की तुम्हाला पदोपदी अपमान केला जातो, कारण तुमची जात ही वेगळी आहे, की तुम्हाला अच्युतांसारखं वागवलं जातं, हिणवलं जातं आणि जर अशा पद्धतीने जर आपण या आयुष्यामध्ये राहिलो, तर आपलं कसं होईल? सर कल्पना करून बघा, अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपल्याला पदोपदी अन्याय किंवा अपमान सहन करावा लागतो, तेव्हा आपल्याला किती राग येईल. पण आपण पाठी यांचे फोटो बघितलेत राइट? डॉक्टर भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, ज्यांनी या सगळ्या गोष्टी सहन केल्या. पण त्याने यासाठी कोणत्याही प्रकारचा राग किंवा द्वेष अशी कोणती गोष्ट केली नाही. त्यांनी जरी त्यांना या शाळेत बसून दिलं नाही, त्यांना पाणी पिऊन दिलं नाही, तरी पण या समाजासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलं. त्यांनी या परिस्थितीमध्ये हार मानली नाही. त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांनी यासाठी शिक्षणाचा मार्ग निवडला आणि हा शिक्षणाचा मार्गच त्यांच्या मुक्तीचं शस्त्र आहे, हे त्यांनी सगळ्या लोकांना दाखवून दिलं. जिथे लोकं अडचणी पाहतात, जिथे त्या सगळ्या लोकांना त्रास होऊ शकतो, अशा ठिकाणी त्यांनी संधी पाहिली. उच्च शिक्षण म्हणजे ज्यांनी मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठातून एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढचं शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण घेण्याकरता ते आउट ऑफ इंडिया म्हणजे भारताबाहेर गेले. जिथे त्यांनी बरेचसे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इकॉनॉमिक्समधल्या पी-एच-डी पण घेतल्या. त्यांनी लॉचं शिक्षण पण घेतलं. पण हे शिक्षण घेऊन त्यांनी फक्त स्वतःसाठीच काम नाही केलेलं. उच्च शिक्षण घेऊन ते भारतात परत रिटर्न आले आणि ते संपूर्ण समाजासाठी कसं काम करता येईल ह्याच्यावर ते विचार करत बसले. तर त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ही अशी व्यक्ती ज्याने आपल्या समाजासाठी म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित किंवा बौद्ध अशा रीतीने तुम्ही यांचा विचार करू नका. यांनी पूर्ण भारतासाठी काम केलेलं आहे. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. पण त्याच्यापैकी एक म्हणजे तुमची परिस्थिती नाही, तर तुमची विचारसरणी, तुमचा माइंडसेट महत्त्वाचा आहे. ज्ञान, रिअल नॉलेज हीच खरी पॉवर आहे आणि आपल्या स्वतःपेक्षा मोठ्या उद्देशांसाठी जगा, हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. अशा उच्च शिक्षित माणसामुळे ज्यांना 2012 साली जेव्हा सगळ्या गोष्टींनी चेक केलं गेलं, तेव्हा भारतामधल्या सगळ्यात जास्तीत जास्त मोठ्या लोकांपेक्षाही त्यांचा पोझिशन किंवा त्यांना सगळ्यात जास्त रेटिंग दिली गेली. इव्हन आपले भारताचे पहिले पंतप्रधान हे नेहरू साहेब. त्याचबरोबर भारताचे पहिले होम मिनिस्टर पटेल साहेब यांच्यापेक्षा ज्यांना जास्त वोट मिळाले, भारतातला सगळ्यात मोठा नेता म्हणून ते का दिलं गेलं? म्हणजे त्यांनी या भारतासाठी प्रमुखतेने लॉ वरती काम केलं. ह्या आपल्या समाजातल्या लोकांसाठी आपण या सगळ्या गोष्टी कशा यूज करू शकतो? त्यांनी वरती अटॅक केला नाही. म्हणजे जे लीडर्स आहेत, ज्यांच्याविषयी त्यांचे कॉन्फ्लिक्ट झालेत, पण त्यांचं भांडण त्यांच्याशी नव्हतं, त्यांचं सिस्टमशी भांडण होतं. सिस्टम कशी आपण उभी करू शकतो, ह्याच्यावरती त्यांनी फोकस दिला आणि म्हणूनच त्यांना भारतरत्न हा किताब दिला गेला. 14 एप्रिल 1891 साली त्यांचा मऊ या मध्य प्रदेशातल्या ठिकाणी जन्म झाला आणि 6 डिसेंबरला 1956 साली त्यांनी हा ध्येय ठेवला दिल्लीमध्ये. भारतरत्न त्यांना 1990 मध्ये दिलं गेलं आणि ते भारताचे पहिले न्यायमंत्री देखील होते. अशा या लॉ मिनिस्टरकडून ज्यांनी भारताचे संविधान लिहिलं गेलं. ड्राफ्टिंग कमिटीचे ते मेन अध्यक्ष होते आणि त्यांनी या दलितांसाठी मोठी चळवळ उभी केली. त्यांना अछूत हा जो टॅग दिला गेला होता, अनटचेबिलिटीच्या ज्या त्रासातून त्यांना बाहेर काढण्याकरता त्यांनी बौद्ध धर्मामध्ये
प्रवेश केला 1956 साली. त्यावेळेला 6 लाख प्लस लोकांनी नागपूरमध्ये ह्या बौद्ध धर्माची शिक्षण, ही शिक्षा पण घेतली, दीक्षा पण घेतली आणि त्यानुसार त्याने आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेब आंबेडकरांना फक्त या छोट्याशा जातीमध्ये किंवा या धर्मामध्ये अडकून न ठेवता आपण असा विचार करायला पाहिजे, जर त्यांनी आपल्या आळस, भीती आणि आत्मविश्वास कसा आपण मिळवून ह्याच्या पलीकडे आपण काम करू शकतो. त्यांनी या सगळ्या लोकांसाठी म्हणजे पूर्ण भारतातल्या लोकांसाठी उभे राहिले. हिंदू कोड बिल पास करून घेतला. ज्यांनी स्त्रियांसाठी, शिक्षणासाठी खूप मोठा आमूलाग्र बदल घडवून आणला. अशा बाबासाहेबांनी जर देश बदलला, तर आपण त्यांच्या आयुष्यातून शिकून स्वतःचं आयुष्य बदलू शकत नाही का? हेच आपल्याला याच्यातून शिकता येईल. आपण या भारतातल्या महान नेत्याला नमन करून 14 एप्रिल हा त्यांचा जो जयंती दिन आहे, त्या ठिकाणी त्यांना आपण नमन करूया आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्यांचं वाक्य फारच फेमस आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो हे दूध प्याला, तोच वाघासारखा डरकाळी फोडू शकतो. हे त्यांनी फक्त बोललं नाही, त्यांनी दाखवून दिलं. म्हणूनच भारतामधल्या नाही तर जगातल्या मोठ्या लीडरमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. इव्हन भारतातलेच नाही, तर भारताबाहेर देखील लोकं त्यांच्यावरती स्टडी करून पी-एच-डी करतात आहे. मग आपल्या भारतामधल्या लोकांनी जर त्यांच्याकडून ही गोष्ट शिकली, तर डेफिनेटली आपण आपल्या भारतामध्ये खूप मोठे बदल आणू शकतो. असं तुम्हाला वाटत असेल, तर जरूर कमेंट करा आणि जय भीम हा फक्त बौद्ध धर्मांसाठीच मोठं स्लोगन होऊ शकत नाही. हे भारतातल्या प्रत्येक माणसासाठी स्लोगन होऊ शकतो. म्हणजे भीमराव आंबेडकर ही एक व्यक्ती नसून ही एक प्रवृत्ती आहे, ही एक माइंडसेट आहे, की ज्या माणसाला सगळ्या प्रकारच्या अहवेलनातून किंवा सर्व प्रकारच्या त्रासातून जरी जावं लागलं, तर त्या माणसाने कोणाविषयी वाईट वृत्ती न ठेवता संपूर्ण भारताला आपण कसं बदलू शकतो, ह्याच्याकरता त्याने विचार केला. म्हणजे जेव्हा माणूस आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टीसाठी काम करतो, आपल्यासाठी मोठ्या समाजासाठी काम करतो, तेव्हा ती सगळी लोकं ह्या भारतातच नव्हे, एका छोट्या देशातच नव्हे, तर जगात संपूर्ण फेमस होऊ शकतात. म्हणून लहानपणापासून तुमच्यावरती अन्याय झाला असेल किंवा आत्ता पण अन्याय होत असेल, तुम्हाला समाजाने नाकारलेलं असेल, तुम्हाला शिक्षण मिळालं नसेल, तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टीपासून तुम्हाला देखील त्रास झाला असेल, तर तुम्ही पण शिक्षणाची कास धरा. शिक्षण म्हणजे खरं शिक्षण ह्याच्यावरती फोकस ठेवा आणि या धार्मिक तेचातून पासून लांब राहून खऱ्या शिक्षणातून आपली स्वतःची, आपल्या फॅमिलीची, आपल्या समाजाची आणि आपल्या देशाची प्रगती कशी करता येईल ह्याच्यावरती फोकस ठेवला तरच ती खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल. तर आपण या महामानवाला परत एकदा म्हणजे आपण या जयंतीनिमित्त त्यांना आठवून त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आपण परत शिकूया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया आणि तुम्ही यांच्या जीवनातून बऱ्याचशा गोष्टी शिकला असेल, जी गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर डेफिनेटली या कमेंटमध्ये टाका आणि जर तुम्हाला असं वाटलं की याच्यापेक्षा आणखीन जास्त तुम्हाला माहिती असेल, तरी पण तुम्ही कमेंटमध्ये या गोष्टी शेअर करू शकता. धन्यवाद. थँक्स